आता नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा नाही। जयंत पाटील त्यांच्या कामासाठी गेले होते, आम्हीही त्या कोर कमिटीमध्ये। एकत्रीकरणावर चर्चा नाही, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। याची कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, परंतु याचा खुलासा खुद्द जयंत पाटील साहेबांनीच केलेला आहे की ती त्यांच्या कामासाठी गेले होते, त्यांच्या मतदारसंघातले काही प्रश्न होते। तशा कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही, कारण आम्ही पण त्या कोर कमिटीमध्ये आहोत। सोनम वांगचुक यांना उचलणं ही हुकुमशाही। काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंची टीका। 2029 ची निवडणूकही भाजप होऊ देणार आहे की नाही, कल्याण काळेंचा सवाल। त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, तिथं पोलिसाला छावणीचं स्वरूप आणलं, साध्या वेशात लोक गेली आणि त्यांना उचललं। जर तुम्हाला आंदोलन करू द्यायचं नाही असं जर करणार असाल तर या देशामध्ये लोकशाही आता शिल्लक राहिली का, असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। कल्याण कोर्टामध्ये वकिलाकडून महिला वकिलांचे फोटो एअर ड्रॉपनं ट्रान्सफर केल्याचा प्रकार। महिला वकील आणि ज्युनियर वकिलांचा डेटा चोरल्यानं मोठी खळबळ। संतप्त महिला वकिलांनी आरोपी ॲडव्होकेट महेश जाधवला चोप देत पोलीस ठाण्यामध्ये नेलं। आरोपी वकिलाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे जवळील तानसा नदीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना। पुण्यामध्ये 1281 वीज चोरांवर 81 लाखांचा दंड। महावितरणची कारवाई। दंड न भरल्यास फौजदारी कारवाई होणार। 3,40,730 युनिट वीज चोरी। पालघरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळ्या बाजाराचा पालघर पोलिसांकडून पर्दाफाश। एलपीजी गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावर मनोर पोलिसांची धाड। कारवाईमध्ये 120 व्यावसायिक सिलेंडर आणि 4 मशीन जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये बूस्टर सीड्स कंपनी विरोधात प्रहार आक्रमक। बूस्टर सीड्स कंपनीचं कार्यालय प्रहारकडून जाळण्याचा प्रयत्न। सोयाबीन बियाणं उगवलं नसल्यानं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न। सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी गावामध्ये भारनियमन विरोधात बॅटरी आणि इन्व्हर्टर घेऊन धरणे आंदोलन। आंधळी ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांकडून बॅटरी आणि इन्व्हर्टर घेऊन धरणे आंदोलन। इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रकार समोर। शहरातील सम्राट अशोक नगर परिसरामध्ये नळातून निघाल्या अळ्या। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। वसई विरार महापालिकेच्या महासभेमध्ये वाढीव पाणीपट्टीवरून गदारोळ। वाढीव पाणीपट्टीच्या मुद्द्यावर विरोधी भाजपा। नगरसेवकांचा सभात्याग। पाणीपट्टीच्या मुद्द्यावर चर्चा न करता भाजप नगरसेवकांची घोषणाबाजी।